नमस्कार. याआधी एक व्हिडिओ केला होता नाथा पुरे आता. आता त्याच्या पुढचा एक व्हिडिओ करावा वाटतोय. एक नाथा बस की आता. ते एक नाथाच्या ऐवजी ऐक नाथा बस की आता असं म्हणायची वेळ आली आहे. मंडळी, स्वतःचीच अब्रू इज्जत अशी वेशीवर टांगत आपल्या अवस्थेची केविलवाणी स्थिती जगाच्या समोर आणणे एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, बरंही दिसत नाही. जे रुबाबदार नाथाभाऊ आम्ही बघितलेत ते नाथाभाऊ आता नाथा कीव यावी असे झालेले आहेत. म्हणजे आता ते रुबाबदारपणा, ती प्रतिष्ठा सगळं संपत चाललंय आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची कीव येऊ लागली आहे. एकतर नाथाभाऊंना चालता येत नाही आहे. त्यांना ती रिव्हॉल्विंग चेअर नाही, काय कसली चेअर म्हणतात त्याला, ती ढकलगाडी, ती घेऊन चालावं लागतं. कोणतरी सोबत असावं लागतं. या स्थितीमध्ये तावडेंना भेटतात, ठाकरेंना भेटतात. अत्यंत केविलवाणी स्थिती असते ही, केविलवाणी स्थिती. म्हणजे हे सगळं बघणं आणि ते बोलणं, त्यांचा भाजप प्रवेशाची चर्चा, वारंवार होत असलेली भाजप प्रवेशाची चर्चा. आधी त्यांनी माझ्या मृत्यूच्या वेळेला मी भाजपत असावं अशी व्यक्त केलेली भावना, आणि त्यानंतर आता माझा इंटरेस्ट उरला नाही अशा म्हटलेल्या भावना. गिरीश महाजनांच्या वरती राग आहे म्हणून, गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत म्हणून इंद्राय तक्षकाय स्वाहा करत भाजपतल्या गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना शिव्या घालत भाजपचा दरवाजा उघडेल अशी अपेक्षा तरी नाथाभाऊ कशी व्यक्त करू शकतात? आपल्याच तोंडाने आपली ही विचित्र अवस्था ते सांगत जातात. नाथाभाऊ स्वाभिमानाने बोलले म्हणे, आता भाजपात प्रवेश करण्याचा माझा इंटरेस्ट उरलेला नाही. त्यांच्या तोंडूनच हे वाक्य ऐका. मी 2-3 वेळेला ऐकवतो यासाठी की खात्री पटावी की ते तेच बोललेत. ऐका. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. आता ह्या वाक्यानंतर आता इंटरेस्ट उरला नाही, या आता शब्दाचा अर्थ काय आहे? आधी इंटरेस्ट होता, भाजपने घ्यावं असं वाटत होतं. मग घोडं कुठे अडलं? भाजप प्रवेशाचं घोडं कुठल्या वेशीवरती अडलं होतं आणि तो अडवणारा कोण? काहीतरी कळलं पाहिजे ना आपल्याला, स्पष्ट झालं पाहिजे. नाथाभाऊंचं भाजपात जाणारं घोडं अडवलं ते नाथाभाऊंनीच. मनातल्या रागाला, मनातल्या भावनांना असं व्यक्त करत भाजपतल्याच माणसांना शिव्या घालत भाजपमध्ये कसं बरं घेतलं जाईल? म्हणजे आधीच त्यांचं झालं थोडं आणि नाथाभाऊंनी धाडलं गोडं, अशी अवस्था येईल का नाही? त्याच्यापेक्षा नाथाभाऊंना थांबा म्हणलेलं बरं असं कदाचित भाजपवाले म्हणाले असतील. नाथाभाऊंची अडचण काय माहीत आहे? नाथाभाऊंना भाजपात प्रवेश मिळत नाही आहे. तेच म्हणाले, मला अमित शहाचा फोन आला होता, मी गेलो नव्हतो दिल्लीत, मला बोलवलं होतं, मला भाजप जॉईन करा असं सांगितलं, नड्डाजीकडे पाठव. ते वाक्य सगळं ऐका जरा. की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय देव त्या सगळ्यांना माहिती आहे. ऐकलं? देवा शपथ कोणीही खरं सांगावं, नाथाभाऊंना जर खरंच अमित शहा बोलवून म्हणणार असतील, आते है क्या बीजेपी में, त्या आती क्या खंडाला सारखं, तेव्हा नाथाभाऊ अजिबात म्हणाले नसते क्या करू आके मैं खंडाला. नाथाभाऊ कपडे पॅक करून गेले असते, लगेच गेले असते. हेच आहे ना, अमित शहानी बोलावलंय म्हटल्यावर नाथाभाऊ थांबले कशाला असते? पण त्यांना अमित शहानी बोलावलं होतं हे सांगायचं आहे. खरं सांगू, नाथाभाऊंची भाजपात जाण्याची इच्छा व्यक्त करणं ही मजबुरी आहे, आणि ते नाथाभाऊच्याच एका वाक्यातून कळत आहे. नाथाभाऊ काय म्हणतात तुम्ही ऐका. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे.
माझी इच्छा नाही आहे, पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे भाजपत जाण्याची, हे मात्र मी नाकारत नाही. म्हणजे नाथाभाऊंच्या वरती कार्यकर्त्यांचा दबाव चालू आहे उरलेल्या. कारण नाथाभाऊंचे कार्यकर्ते आता कोणाचे, कोणते ना, कारण भाजपचे आहेत नाथाभाऊंच्या सोबत, ते सुनबाईच्या सोबत मंत्री असल्यामुळे तिकडे गेले. नाथाभाऊंनी भाजप सोडल्याबरोबर नाथाभाऊंचे जे काही 2-4 जवळचे असतील ते त्यांच्यासोबत उरले. बाकी नाथाभाऊंचे कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेनेचे म्हणावे तर तेही विभागल्या गेलेले आहेत. त्यांच्या चंद्रकांत पाटलांसोबत काही गेले आणि गुबाठाचे आपलं शिव्या द्यायला कोणतरी जागा लागते म्हणून नाथाभाऊंच्या सोबत आहेत. नाथाभाऊंचे कार्यकर्ते जे मूळचे भाजपचे नाथाभाऊ सोबत होते त्यांच्यासोबत ते कायम आहेत. ही अशी वाईट अवस्था नाथाभाऊंनी आपली करून ठेवली आहे. त्यांच्या सोबतची जी माणसं आहेत ना, त्यांना जायचं आहे, पण नाथाभाऊंना, गिरीश महाजनांना कमजोर करून जायचं आहे. नाथाभाऊ, तुम्ही भाजपात मोठे नेते असताना जे जमलं नाही, अगदी सोपं आहे ना. नाथाभाऊ खडसे हे भाजपातले गिरीश महाजनांच्या पेक्षा ज्येष्ठ नेते होते. भाजपच्या कोअर कमिटी सदस्यापैकीचे एक होते. भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत, विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, मागच्या 14च्या मंत्रिमंडळातले हेवीवेट मंत्री राहिलेले आहेत. अशा ताकदवान नाथाभाऊंनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न घडला नाही. त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करूनही ते घडलं नाही. आता बाहेर गेलेल्या, शक्तिहीन झालेल्या, म्हणजे राजकारणातला तेवढा दरारा आता नाथाभाऊंचा उरलेला नाही, अशा नाथाभाऊंना वृद्धापकाळी परत घेताना यांची शक्ती काढून घेतली जाईल असं वाटतंय नाथाभाऊ तुम्हाला? असं वाटतंय? मग का उगाच गिरीश महाजनला शिव्या दे, देवेंद्र फडणवीसांना शिव्या दे, नाही मला बोलवलं होतं, माझा मान अजून मोठा आहे असं वाटत तावडेंची भेट घे. तावडे तुमच्या दृष्टीने तर खूपच छोटे नेते आहेत. उद्धव ठाकरेंच्या दारात जाऊन त्यांना बुके दे. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला बुके द्यायला हवा, ही तुमची राजकारणातली सगळ्यात मोठी स्थिती आहे. पण तुम्ही स्वतःहून हाताने ही वाईट वेळ आणून घेताय. त्यावेळेला पुरे आता म्हणून तुमची जी केविलवाणी अवस्था बघावी वाटली नव्हती. आताही तेच सांगतोय नाथाभाऊ, ऐक नाथा, बस की आता. नमस्कार.